आपण अगोदरच सांगितलं की हे जे भांडण आहे, हे भांडण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अजिबात नाही. हे भांडण एका राजकीय द्वेषातून आहे. राजकीय द्वेषातून म्हणजे काय, फक्त याच्यामध्ये पाठीमागं राजकारण आहे. सदर जी महिला आहे, मी अगोदर सांगितलं, सदर जी महिला आहे त्या महिलेचे सगळ्या ठिकाणी सांगतायत की बाईचे कपडे फाडण्यात आले. अजिबात ही गोष्ट खरी नाही. सदर महिलेचे कोणीही कपडे फाडलेले नाही. माझं आव्हान आहे, कोणीतरी तो व्हिडिओ दाखवावा की आमचा एखादा माणूस, या गावचा सरपंच त्या महिलेचे कपडे फाडताना दिसत असेल तर. कपडे फाडणं तर सोडा, त्या महिलेच्या अंगाला साधा स्पर्श जर एखाद्या आमच्या माणसांनी केला असेल तर पोलीस असेल, कोर्ट असेल, हे सजा नंतर देईल. त्या माणसाला आम्ही चौकात फाशी देऊ, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बांधवांनो, इतक्या झुंडशाहीनं या पद्धतीनं हे पसरवण्यात आलंय की महाराष्ट्रभरामध्ये वंजारी समाजाला टार्गेट करून हा समाज पूर्णपणे खलनायक आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे, हे पसरवण्याचं काम या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे. हजारो तरुण परगावातून त्या चिखला या गावात येत आहेत, तिथे येऊन धुडगूस घालतायत. त्या गावामध्ये आता माणसं नाहीये, सगळी माणसं अटक आहे. आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत गैरवर्तन त्या ठिकाणी करतायत. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, परंतु ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, कुठली ठोस कारवाई करत नाही. आणि सगळा समाज त्या ठिकाणी दहशतीखाली आहे, संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत. बाहेरून येणारे जे काही टोळके आहेत त्यांना त्या गावच्या शिवावर किंवा अगदी वेशीवर थांबवलं गेलं पाहिजे. त्यांना गावात प्रवेश देऊ नये, गावात शांतता राहिली पाहिजे, असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सगळ्या लोकांना उद्या विनंती आहे की उद्या दिल्लीला संतोषभाऊ रणमाळे यांच्या शेतामध्ये सत्य बाजू काय आहे, महाराष्ट्राला ही जी काकड चिखल्याची जी घटना घडली आहे त्याचं सत्य काय आहे हे सांगण्यासाठी उद्या 10 ते 15,000 लोकांचा समुदाय या ठिकाणी जमणार आहे. मी तमाम समाजाला आवाहन करतो, त्यामध्ये मराठा आहे, वंजारी, माळी, धनगर, साळी, कोळी, तेली, तांबोळी, सगळ्यांना 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र या ठिकाणी निमंत्रण देतो, तुम्ही या. सत्याच्या बाजूने आणि जे सत्याच्या बाजूने आहेत त्यांना विशेष आमंत्रण आहे की तुम्ही या आणि या ठिकाणी सत्य काय आहे हे एकदा बघा की खरोखर सदर महिलेला जी मारहाण झाली आहे ती आमच्या पुरुषांनी केली आहे का, सरपंचांनी केली आहे का, गावकऱ्यांनी केली आहे का. सदर महिलेचे जे कपडे फाडलेले आहेत ते कोणी फाडलेले आहेत हे एकदा त्या ठिकाणी निपक्षपातीपणानं पोलीस प्रशासनानं सुद्धा चौकशी करावी, एसआयटी लावावी. अगदी ज्या